नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। फोर्ड मोटर कंपनी ही भारतातील कार मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील नावाजलेल्या कंपनीपैकी एक। मारुती सुझुकी, हुंडाई, होंडा, टाटा, महिंद्रा याच्या पाठोपाठ नंबर लागतो तो फोर्ड मोटर कंपनीचा। फोर्ड मोटर कंपनीने भारतामध्ये 2 प्लांट चालू केलेले होते। गुजरातमधील सानंद येथे पहिला प्लांट, तर दुसरा तामिळनाडूतील चेन्नईमध्ये दुसरा प्लांट होता त्यांचा। जवळपास वर्षाला 1.5 ते 2 लाख मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी असलेल्या या दोन्ही प्लांटमध्ये सगळं काही व्यवस्थित चालू होतं। आजपर्यंत फोर्डने भारतीय बाजारपेठेत जवळपास डझनभर तरी कार ह्या लॉन्च केलेल्या असतील। त्यामध्ये फोर्ड मोंडिओ, फोर्ड आयकॉन, फोर्ड फ्युजन, फोर्ड फ्रीस्टाईल, फोर्ड फिगो, फोर्ड एस्पायर, फोर्ड फिएस्टा, फोर्ड फिएस्टा क्लासिक, फोर्ड इकोस्पोर्ट, फोर्ड एंडेव्हर अशा प्रकारचे मॉडेल फोर्डने भारतीय बाजारपेठेमध्ये हे उतरवलेले होते। पण 2019 मध्ये चीन बरोबरच संपूर्ण जगाला कोरोना व्हायरसने आपल्या विळख्यात घेतलं आणि जगातील प्रत्येक सेक्टरवर याचा परिणाम झाला। त्याच्यामध्ये कार मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र किंवा ऑटोमोबाईल सेक्टर असेल त्याच्यावरही खूप मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला होता। आणि त्याचबरोबर त्या काळात सेमीकंडक्टर चिपची भारतामध्ये जे शॉर्टेज होतं आणि भारतामध्ये फोर्डची मंदावलेली कारची विक्री या काही कारणामुळे सन 2021 मध्ये फोर्डने भारतीय मार्केटमधून बाहेर पडण्याचा विचार केला आणि आपले दोन्ही प्लांट हे बंद केले। त्यामधील गुजरातचा प्लांट हा त्यांनी टाटा मोटर्सला हँडओव्हर केला, तर तामिळनाडूचा प्लांट हा त्यांच्याकडेच होता। आता तब्बल 3 वर्षाच्या ब्रेक नंतर फोर्ड ही भारतीय मार्केटमध्ये पुनरागमन करते आणि फोर्डच्या इंटरनॅशनल मार्केट ग्रुपच्या प्रेसिडेंट केहर्ट यांच्या लिंक्डइन पोस्टनुसार त्यांनी तामिळनाडू गव्हर्नमेंटला लेटर ऑफ इंटेंट हे सबमिट केल्याचं सांगितलं आणि त्यामध्ये त्यांनी आपण आपल्या चेन्नईमधील मॅन्युफॅक्चरिंग प्लॅनचा वापर हा एक्सपोर्टसाठीचे प्रोडक्ट बनवण्यासाठी करणार आहोत असं मेन्शन केलेलं आहे। आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री MK स्टॅलिन जेव्हा US व्हिजिटला होते तर त्या व्हिजिटमध्ये या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। प्रथमतः त्यांनी तामिळनाडूमध्ये असणाऱ्या मॅन्युफॅक्चरिंग एक्सपर्टीजचा उपयोग हा ग्लोबल मार्केट सर्व्ह करण्यासाठी करणार आहोत हे सांगितलं। आत्तापुरता तरी त्यांचा एवढाच प्लॅन असल्याचं केहर्ट म्हणतात आणि पुढील जे प्लॅन आहे ते हळूहळू भारतामध्ये आल्यानंतर शेअर करतील असं त्यांनी पुढे सांगितलेलं आहे। फोर्डच्या चेन्नई प्लॅन्टमध्ये साधारण 12,000च्या आसपास एम्प्लॉई हे काम करत होते आणि आता या पुनरागमनानंतर साधारण त्यामध्ये 2,500 ते 3,000 नवीन जॉब क्रिएट होतील असं केहर्ट यांचं म्हणणं आहे। जर आपण गुजरातमधील सानंदच्या इंजिन अँड व्हेकल असेंब्ली प्लॅन्टचे एम्प्लॉई आणि तामिळनाडूमधील चेन्नईच्या प्लॅन्टचे एम्प्लॉई हा काउंट जर एकत्रित केला तर फोर्डच्या वर्ल्ड वाईड जेवढा एम्प्लॉई बेस आहे तर त्यापैकी सेकंड लार्जेस्ट एम्प्लॉई बेस हा आपल्या भारतामध्ये आहे हे फोर्डने जाहीर केलेलं आहे। तर मित्रांनो, या निमित्ताने का होईना परंतु 2,500 ते 3,000 नवीन जॉब हे तामिळनाडूमध्ये क्रिएट होतील आणि निश्चितच पुढील येत्या काही काळात पुन्हा एकदा फोर्डच्या गाड्या या भारतीय रस्त्यावर धावताना आपल्याला पाहायला मिळेल। चला तर मित्रांनो, या पॉझिटिव्ह नोटवर आजचा ब्लॉग हा इथेच एंड करूया। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।